पडत नाही. म्हणून अश्विन महिना संपण्याच्या अगोदर हे बघा अशा लाईन ओढून ठेवल्यात. आणि हा गावरान लसूण आहे, लाल कलरचा लसूण लावलाय मी. ह्याच्यात पण आणून ठेवलाय. आता बघू किती पुरेल. घरी पण आहे लसूण, तो पण तुम्हाला दाखवल. हे बघा इथं अजून एवढा लसूण आहे. आणि आय थिंक 3 किलो लसूण मी आणलेला आहे. ह्या दोन तो सारा आहे रिकामा, तो अर्धा झाला लावून. हा पण म्हणजे दोन्हीला मिळून 3 लागायला पाहिजे, 3 किलो असं अंदाज आहे. पण बघू किती होतंय काय होतंय. कशा पद्धतीने लावायचं मी तुम्हाला दाखवते. लसणाची एक एक पाकळी काढायची असती. 1 मिनिट. हे बघा लसणाच्या कांडीतली एक एक पाकळी काढायची असती. अशी पाकळी काढून ही बाजू आहे ना, दिसते का तुम्हाला? हां, ही बाजू खाली आणि ही बाजू वरती करायची असते. म्हणजे ह्याला लगेच तिसऱ्या दिवशीच मुळं फुटतात. आणि या पद्धतीने असं घेऊन फक्त असं वरच्यावर टोकायचं. कमीत कमी 4 बोटाचं अंतर 2 लसूणच्या पाकळ्यांमध्ये ठेवायचं. जास्तीत जास्त तुम्ही एक छोटंसं वित असते तेवढे ठेवू शकता, पण 4 बोटांचं वास होतं. आणि मधलं अंतर आहे ना 1 वितीचं ठेवायचं. म्हणजे लसूण पोसायला म्हणजे व्यवस्थित येतो. त्याला गर्दी झाली की कांडी छोटी होती, त्याच्यामुळे एवढं खास लसूण येत नाही. मग ह्या पद्धतीने असं करून घ्यायचं. हे बघा असा लसूण हे केला की त्याच्यावरती अशी माती टाकायची. नॉर्मली काही ते गाडायचं नसतं. जर जास्त गाडला की लसूण असं करत हे पुढं लाईन मारून ठेवलेलं आहेत मी. ह्या अशा पद्धतीने त्या लाईनच्या बरोबर 1 विताच्या अंतरावरती हे बघा हे 1 वित अंतर. आणि मग असं त्या पद्धतीने करून घ्यायचं. आणि सगळा लसूण लावून झाला की मी दाखवते. हे बघा अशा पद्धतीने दिसतो. लाईनमध्ये दिसला. मी आता उठून नाही दाखवत कारण लसूण लावून घेते. सकाळचे 7 वाजलेत. सूर्यावरती डोक्यावरती एवढा लगेच ऊन लागायला लागलं, पण लवकर आले आणि ते करून घेते. लसूण लावला की मी तुम्हाला पूर्ण दाखवते त्याच्यानंतर पूर्ण झाल्यावरती. अजून तरी त्याच्यात काय टाकलेलं नाही. पलीकडच्या साईडला रोपं लावलीत, कांद्याची टाकलीत आणि मेथी कोथिंबीर. थोड्या दिवसांनी असा व्हिडिओ येईल म्हणजे सगळं उगवलेला व्हिडिओ मी दाखवल तुम्हाला. आत्ता सध्या इतकंच लावून झालं की हा एवढा लसूण आहे. बाकी लावलेला आहे. कमीत कमी 3 किलोचा लावते म्हणलं. बघू आणि कशा पद्धतीने होतोय तो. जर समजा तुम्हाला कोणाला गावरान लसूण लागत असेल